नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इयर 2025 मधील सेशन नंबर 48 पाहणार आहोत। सेशन नंबर 48 ला क्लिक करा। आपल्याला सुरुवातीला नॉलेज चेक सोडवायचे आहेत। टेस्ट युअर नॉलेज चेक। ओके, स्टार्ट करा। नेक्स्ट, तुम्हाला सहजपणे आयटम फाइंड, सॉर्ट, फिल्टर किंवा ग्रुप करता यावेत म्हणून आउटलुक कलर कॅटेगरीज ऑफर करते। पर्याय क्रमांक 3। जेव्हा तुम्ही ईमेलसाठी कलर कॅटेगरी सिलेक्ट करता तेव्हा काय होते? ईमेल त्या कॅटेगरीमध्ये सॉर्ट केली जाते। पर्याय क्रमांक 1। अप्लाय केलेले कॅटेगरीज काढून टाकण्यासाठी पर्याय क्रमांक 2 कॅटेगरीज क्लिअर ऑल कॅटेगरीज। पुढीलपैकी कोणती इमेज ब्ल्यू कॅटेगरीमधील कॅटेगरीज केलेले ईमेलचे प्रतिनिधित्व करते ते ओळखा। पर्याय क्रमांक 4। एखाद्या समस्येचा पाठपुरावा करण्याची आठवण करून देण्यासाठी तुम्ही तुमच्या मेसेजना फ्लॅग नियुक्त करू शकता। पर्याय क्रमांक 4। येस करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, ओके। पुढचे नॉलेज चेक। पुढचं नॉलेज चेक इथं आहे। ओके करा, स्टार्ट करा। नेक्स्ट, हे चित्र नीट पहा। आउटलुक कॅलेंडर मधील इव्हेंट बरोबर एक आयकॉन आहे, तो काय दर्शवतो? पर्याय क्रमांक 1 चार्म। रिमाइंडरचा उद्देश काय असतो? पर्याय क्रमांक 1 इव्हेंट विषयी आठवण करून देते। जर तुम्ही टक्के कंप्लीट मध्ये 25 एंटर केलं तर स्टेटस जरी नॉट स्टार्टेड असले तरीही ते डॅश डॅश असे आपोआप प्रदर्शित केले जाते। इन प्रोग्रेस। पर्याय क्रमांक 1। टास्क मॉडेलवर स्विच होण्यासाठी तुम्ही कोणत्या आयकॉनवर क्लिक कराल? पर्याय क्रमांक 3। तुम्हाला दिसेल की तुमची टास्क लिस्ट कंप्लीटेड टास्कनी भरून गेली आहे। अशा वेळी तुम्ही टास्क लिस्ट मधून असे टास्क काढून टाकू शकता। पर्याय क्रमांक 2। सबमिट करा। SIM, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढे आहेत सिम्युलेशन प्रश्न। ब्लॅक नॉलेज चेक आहे, सोडवायची गरज नाही। सिम्युलेशन प्रश्न स्टार्ट करा। इनबॉक्समधून महत्त्वाचे मेल शोधण्याकरिता किंवा प्रकारानुसार वर्गीकरण करण्याकरिता कॅटेगरीची आपल्याला मदत होते। तुम्हाला तुमच्या कल्पेश नावाच्या मित्राकडून एक महत्त्वाची ईमेल आली आहे। तुम्हाला तुमच्या संदर्भाकरिता ही मेल ब्ल्यू या कॅटेगरीमध्ये ठेवायची आहे, म्हणून मेलला ब्ल्यू कलरची कॅटेगरी अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला इनबॉक्समधून मेल पटकन पाहता येईल। स्टार्टला क्लिक करा, कल्पेश थोरात मेलवरती क्लिक करा, कॅटेगरीजला क्लिक करा आणि ब्ल्यू कॅटेगरीजवरती क्लिक करा। त्यानंतर एसला क्लिक करा। पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या अक्षय नावाच्या मित्राकडून एक महत्त्वाची ईमेल आली आहे आणि तुम्हाला त्या मेलचा पाठपुरावा फॉलोअप करायचा आहे, म्हणून मेलमध्ये नमूद केलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून या मेलला फ्लॅग असाइन करा। स्टार्ट करा। पहिले अक्षय मुलुक या मेलवरती क्लिक करा, फॉलोअप वरती क्लिक करा आणि टुडेला क्लिक करा। एस करा, एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म करा, ओके वरती क्लिक करा। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग। स्टार्ट करा। मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये सर्च बॉक्समध्ये फंक्शन काय आहे? पर्याय क्रमांक 4। मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये इव्हेंट म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2। मायक्रोसॉफ्ट आउटलुक तुम्हाला हवे तितक्या तपशिलासह मीटिंग इव्हेंट करून देते, बरोबर। ईमेलद्वारे आउटलुक वापरून वर्ड फाईल पाठवण्यासाठी योग्य स्टेप ओळखा। पर्याय क्रमांक 1। सबमिट, येस, गो टू होम।
पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट. नेक्स्ट. वायफायचे मुख्य कार्य काय असते? पर्याय क्रमांक 1. कम्युनिकेशन चॅनलवर प्रवास करण्यासाठी कोणते डिव्हाइस डेटा सुधारते? पर्याय क्रमांक 2. मोडेम. सॅटेलाइट कोणत्या प्रकारचे कनेक्शन प्रदान करतात? पर्याय क्रमांक 2. हाय स्पीड. कोएक्सियल केबल प्रामुख्याने कशासाठी वापरले जातात? पर्याय क्रमांक 2. कोणते तंत्रज्ञान केबलशिवाय कनेक्ट राहण्यास मदत करते? पर्याय क्रमांक 2. ब्लूटूथ. कम्युनिकेशन सिस्टीममध्ये उपग्रहांची भूमिका काय आहे? पर्याय क्रमांक 2. लांब अंतरावर डेटा प्रसारित करणे. लांब पल्ल्याच्या संवादासाठी कोणते वायरलेस तंत्रज्ञान वापरले जाते? पर्याय क्रमांक 3. उपग्रह. कोणते उपकरण आउटगोईंग संदेशांना पॉकेटमध्ये रूपांतर करते? पर्याय क्रमांक 2. कनेक्शन डिव्हाइस. USB ड्राईव्ह सामान्यतः काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1. फ्लॅश ड्राईव्ह. USB ड्राईव्हची विशिष्ट क्षमता श्रेणी काय आहे? पर्याय क्रमांक 2. 1 GB ते 256 GB. सबमिट. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 48 इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 19 पाहणार आहोत, तसेच 49 पाहणार आहोत. तसेच जे विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. थांबूयात आपण. धन्यवाद.